लाडक्या बहिणींनो, मला माफ करा, 5,500 रुपये दिवाळी बोनस मी तुम्हाला देऊ शकणार नाही. लाडकी बहीण योजनेचं अत्यंत दुःखद अशा प्रकारचं अपडेट आज समोर आलेलं आहे. काल रात्रीच आपण पाहिलं होतं, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू होती की आज म्हणजे 21 ऑक्टोबरच्या पहाटेच लाडकी बहीण योजनेचा दिवाळी बोनस सरकारकडून पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जाईल. तुफान अशी चर्चा रंगली होती. खरं तर या सगळ्या गोष्टी अनऑफिशियल होत्या. म्हणजे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, सर्वांचे हात सध्या बांधले गेले आहेत. आणि याला कारण आहे 15 ऑक्टोबरपासून लागू झालेली आचारसंहिता. संपूर्ण राज्यामध्ये 15 तारखेपासून आचारसंहिता लागू झाली आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, या सगळ्यांचे हात बांधले गेले आहेत. त्यांना लाडकी बहीण योजनेबाबत आता कोणताही नवीन निर्णय घेता येत नाहीये किंवा दिवाळी बोनस देखील त्यांना जाहीर करता येत नाहीये. इतकंच काय तर आपण परवा पाहिलं होतं की सरकार एक धाडसी निर्णय घेणार होतं की जरी आचारसंहिता लागू असली तरी देखील पूर्वलक्षी प्रभावानं ते महिलांच्या खात्यात दिवाळी बोनस जमा करणार होते. जसा त्यांनी ऑक्टोबर-नोव्हेंबरचा 3,000चा ॲडव्हान्स हप्ता जमा केला, अगदी त्याच प्रकारे 5,500 रुपये आपण जमा करू अशी त्यांची इच्छा होती. परंतु निवडणूक आयोगानं सक्त निर्देश दिले आणि या सगळ्या गोष्टी हाणून पाडल्या. त्यानंतर सरकारनं अजून काही प्रयत्न केले. त्याच्यामध्ये डिसेंबरचा आणि जानेवारीचा हप्ता ॲडव्हान्समध्ये 3,000 जमा करण्याचे प्रयत्न केले, परंतु ते देखील करणं सरकारला अद्यापही शक्य झालेलं नाही. आणि आता दिवाळी अगदी 8 दिवसांवर येऊन ठेपलेली असतानाच अत्यंत दुःखद अशा प्रकारचं अपडेट समोर आले की मला माफ करा लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यात आता मी 5,500 रुपये दिवाळी बोनस भाऊबीजेची ओवाळणी जमा करू शकणार नाही. आता जवळपास 99% हे क्लिअर झाले. 99% आता लाडक्या बहिणींना हप्ता मिळणं जवळपास इम्पॉसिबल झालेलं आहे. एक छोटीशी आशा उरली, 1% शक्यता त्या ठिकाणी आहे की अजूनही 7-8 दिवस बाकी आहेत. कदाचित हा बोनस महिलांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो. परंतु हे आजचं अपडेट प्रत्येक बहिणीनं पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यातूनच तिच्या मनातल्या शंका कुशंका दूर होतील. कारण अनेक बहिणींनी याच गोष्टीच्या बळावर किराणा दुकानातून त्या ठिकाणी उधारीवरती किराणा सुद्धा घेतलाय की आपल्याला दिवाळीमध्ये 5,500 रुपये मिळणार आहेत आणि आता आपण किराणा घेऊ. अनेकविध गोष्टींची खरेदी महिलांनी या 5,500 रुपयांच्या बेसवर आधीच करून ठेवली आहे. उधारीवरती गोष्टी घेतल्यात तर तुम्ही सगळ्यांनी हे अपडेट लक्षपूर्वक ऐका, पहा, जेणेकरून तुमच्या मनातल्या शंका कुशंका दूर होतील. व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी नम्र विनंती आहे, व्हिडिओला लाईक नक्की करा. कारण आम्ही या योजनेशी संबंधित सगळे अपडेट जे काही इंटरनेटवरती चालू आहे या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत सातत्यानं पोहोचवत आलेलो आहोत. अगदी पहिल्या दिवसापासून जेव्हा या योजनेची घोषणा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी केली होती त्या पहिल्या दिवसापासून आम्ही बाकी सगळं कंटेंट बाजूला सोडलं आणि लाडक्या बहिणींना हे पैसे जास्तीत जास्त कसे मिळतील यासाठी आम्ही प्रयत्न केले. तेव्हा विनंती आहे, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ पाहता पाहता लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणींना देखील शेअर करा, जेणेकरून त्यांच्या मनात उगीच जी आशा निर्माण झाली आहे तर ती कुठेतरी शमेल. तर बघा, लाडकी बहीण दिवाळी बोनसबाबत अत्यंत महत्त्वाची अपडेट. महाराष्ट्र राज्यात 2024च्या विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे की पुढच्या महिन्यात 20 नोव्हेंबरला आपल्या महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका पार पडत आहेत आणि 23 तारखेला निकालसुद्धा लागणार आहे. दरम्यान निवडणुका जाहीर होण्यापूर्वी महाराष्ट्र सरकारनं महिलांना मोठी भेट दिलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं ऑक्टोबरमध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या पात्र महिला होत्या त्यांना 3,000चा दिवाळी बोनस जाहीर केला होता. आता हा सरसकट बोनस होता. हा सरसकट सगळ्या महिलांना हे 3,000 रुपये मिळणार होते आणि काही निवडक महिलांना 2,500 रुपये अजून जास्त देण्याचा सरकारचा मानस होता. त्या बहिणी कोणत्या तेही मी तुम्हाला सांगितलं होतं. आता या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 1,500 रुपये प्रत्येक महिन्याला दिले जातात, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि आता या संदर्भातच एक अतिशय मोठी बातमी समोर आलेली आहे. निवडणूक आयोगानं निधीवर बंदी घातलेली आहे. निवडणूक आयोगानं पैशांवर बंदी घातलेली आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर राज्यातल्या मतदारांना कोणत्याही आर्थिक योजनेचा लाभ थेट देऊ नये असे निर्देश निवडणूक आयोगानं दिले आहेत. बघा, निवडणूक आयोगानं सरकारला काय सांगितलं, कोणते आदेश दिले की ज्या ज्या योजनातून लोकांना थेट पैसे मिळतात अशा सगळ्या योजना तात्काळ बंद करा. आता आपल्याला माहिती आहे लाडकी बहीणमधून 1,500 रुपये दिले जातात. दिवाळी बोनस सुद्धा द्यायचा होता. अर्थात या योजनेतून पैशांचं वाटप होत होतं आणि म्हणून ही योजना तात्काळ बंद करा, थांबवा असे आदेश आयोगानं दिले. आणि त्यानंतर राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्रालयानं लाडकी बहीण योजनेचा निधी थांबवला.
बघा, तुम्हाला पैसे मिळणार होते, 100% मिळणार होते, परंतु आयोगानं सांगितल्यानंतर सगळ्यांना ऐकावं लागतं. महिला व बालकल्याण विभाग आदित्यताई तटकरे त्यांना देखील थांबावं लागलं. निवडणूक आयोगाच्या पुढे कुणालाही जाता येत नाहीये. बघा, या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 2,40,00,000 महिलांच्या खात्यावर 5 हप्त्यांचे 7,500 रुपये सरकारनं पाठवलेले आहेत. आता विधानसभा निवडणुकी दरम्यान महिलांना पुढील हप्ते मिळणार नाहीत. बघा, जो 6वा-7वा हप्ता डिसेंबर आणि जानेवारीचे जे पैसे 3,000 रुपये शासनाची इच्छा होती की ते पैसे तरी तुमच्या खात्यावर आपण जमा करू, दिवाळी बोनस सोडून द्या, पुढचे हप्ते आपण जमा करू, परंतु ते देखील निवडणूक आयोगानं जमा करू दिलेले नाहीत. आणि एवढंच नाही तर आता नवीन अर्ज स्वीकारणं देखील शासनानं बंद केलेलं आहे. थोडक्यात दिवाळी बोनस मिळेल का, हा जो एक खूप मोठा प्रश्न महिलांच्या मनात सध्या आहे, तर त्याचं उत्तर आता आपण बघूया. बघा, दिवाळी बोनस मिळेल का? दिवाळीच्या मुहूर्तावर महाराष्ट्र सरकारनं लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3,000 रुपयांचा बोनस जाहीर केला होता. बघा, अनेक जणांना वाटतं की तुम्ही सगळं फेक सांगताय, असा बोनस वगैरे काहीच नाही. आपण थेट जी वृत्तपत्र आहेत आपण तो पुरावा आपण तुमच्या पुढे मांडतोय की दिवाळीच्या मुहूर्तावर महाराष्ट्र सरकारनं लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत 3,000 रुपयांचा बोनस जाहीर केला होता. हो, केलाच होता. आणि निवडक महिलांना 2,500 सुद्धा देणार होते, ते सुद्धा खाली दाखवतो पुराव्यात. मात्र निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर बोनसचे पैसे मिळणे कठीण असल्याचे दिसून येत आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर लाभार्थ्यांना 3,000 रुपयांचा बोनस दिला जाईल असं सरकारनं सांगितलं होतं आणि याशिवाय काही निवडक मुली आणि महिलांना 2,500 रुपयांची अतिरिक्त रक्कमही दिली जाणार आहे. मात्र आता हे पैसे मिळणं शक्य नाही. जे लोक म्हणतात की तुम्ही फेक सांगताय, चुकीचं सांगताय, असं काहीच नाहीये, असे कोणतेही पैसे वगैरे मिळणारच नव्हते. तुमच्या समोर आम्ही पुरावे मांडतो, त्याच्याशिवाय काहीही बोलत नाही. आता प्रत्येक वेळी पुरावे दाखवणं शक्य होत नाही, कारण त्या वेबसाईटवरती जाणं, ते सगळं दाखवणं. हे बघा, इथे स्पष्टपणे सांगितलं की 3,000 रुपये महिलांना मिळणार होते आणि काही निवडक महिलांना, मुलींना 2,500 सुद्धा मिळणार होते. परंतु आता हे पैसे मिळणं शक्य नाहीये, कारण सरकारला घोषणाच करता येत नाहीये. घोषणा सोडा, आतून पैसे सुद्धा महिलांना पाठवता येत नाहीयेत. आता हे फक्त लाडकी बहीण योजनेचंच असं चालू आहे का? तर नाही. हे बघा, कन्यादान योजना बंद करणाराही मुख्यमंत्री म्हणतायत. कन्यादान योजना काय आहे? गर्ल सिस्टर योजनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, म्हणजे कन्यादान योजनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. त्यावर निवडणूक आयोगानं तात्पुरती बंदी घातली. बघा, कन्यादान योजनेवर देखील निवडणूक आयोगानं बंदी घातली. लाडकी बहीणच नाही, कन्यादान देखील. आता यासोबत 1 तारखेपासून, म्हणजे आता एक 10 दिवस राहिले बाकी, 1 नोव्हेंबरपासून महिलांना 11,000 रुपये पगार शासन सुरू करणार आहे. किती? 11,000 रुपये पगार. एक छोटंसं काम त्यांना दिलं जाणार आहे. घरी बसून 3-4 तास ते काम करायचं. ज्यांची इच्छा असेल त्यांनी कंपनीमध्ये जायचं आणि कंपनीत जाऊन 3-4 तास काम करायचं. जाण्या येण्याचा खर्च त्या कंपनीचा, म्हणजे सरकारचा. सोबत त्या कामाच्या ठिकाणी गेल्यावर, त्या कंपनीत गेल्यावर 1 वेळचा नाश्ता, 1 वेळचं जेवण, ते सुद्धा मोफत. आता ती योजना अजून उरलेली आहे, अजून तिच्यावरती बंदी नाही. तर ती योजना देखील कदाचित निवडणूक आयोगाच्या रडारवर येऊ शकते. ज्या महिलांना ते 11,000 रुपये हवे आहेत त्यांनी आत्ताच कमेंट करून सांगा की दादा त्याच्यावरती व्हिडिओ बनवा. मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत, परंतु तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही आणि ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत नाही, तुमच्या मोबाईलवर दिसत नाहीत. तेव्हा एक ना अनेक योजना आहेत. आता लाडकी बहीण योजनेचा दिवाळी बोनस तर हातातून गेलेला आहे. पुढचा हप्तासुद्धा आता मिळणं शक्य नाही. किमान आता 1 नोव्हेंबरपासून जे 11,000 रुपये मिळणार आहेत आणि सोबत जर तुम्हाला लाठीकाठी चालवता येत असेल तर अशा मुलींना 10,000 रुपये महिना सरकार सुरू करणार आहे. त्यांनी काय करायचंय तर फक्त संध्याकाळी 1-2 तास आपल्याच भागातल्या मुलींना लाठीकाठीचं प्रशिक्षण द्यायचंय, ट्रेनिंग द्यायचंय, लाठीकाठी चालवायला शिकवायचंय. त्यांना 10,000 रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत. एक ना अनेक योजना आहेत. सगळ्या योजनांची माहिती आम्ही वारंवार टाकतोय तुमच्यासाठी, परंतु ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत आणि ते व्हिडिओ पोहोचण्यासाठी 2-3 गोष्टी तुम्ही कराव्या लागतात. एक तर सध्या जो व्हिडिओ तुम्ही पाहताय त्याला लाईक करा. एकदा का तुम्ही व्हिडिओला लाईक केलं की आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ यूट्यूब तुम्हाला दाखवू लागतं, जेणेकरून लाडकी बहिणीचा दिवाळी बोनस जाऊ द्या, परंतु बाकीचे पैसे तरी तुम्हाला मिळतील. दुसरी गोष्ट, तुम्ही आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून त्या शेजारचं घंटीचं बटन म्हणजे बेल आयकॉनसुद्धा दाबा आणि ऑलला क्लिक करा, म्हणजे आम्ही व्हिडिओ टाकला की तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. विश्वकर्मा योजनेअंतर्गत शिलाई मशीन महिलांना मोफत मिळत आहे, भांड्यांचे सेट मिळत आहेत. एवढंच काय, मुलींना सायकली त्यासुद्धा मोफत मिळत आहेत. मोफत स्कूटी देणारी योजना देखील शासनानं सुरू केली आहे. तो सुद्धा व्हिडिओ आम्ही टाकला, त्याला खूप कमी प्रतिसाद मिळाला, कारण महिलांपर्यंत व्हिडिओज पोहोचत नाहीत. आणि याचं एकमेव कारण आहे की आम्ही तुम्हाला वारंवार सबस्क्राईब करा असं बोलत नाही.
तर आमची ती चूक आहे, आम्हाला ती मान्य आहे. आणि म्हणून आता मी तुम्हाला विनंती करतोय की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑलला क्लिक करा, म्हणजे सगळ्या योजनांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. आता दिवाळी बोनसबाबत आता इथून पुढे काहीही बोलणं मला वाटतं त्या ठिकाणी निरर्थक ठरेल, जोपर्यंत प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांकडून किंवा उपमुख्यमंत्री वगैरे यांच्याकडून कोणतेही निर्देश येत नाहीत. तर ठीक आहे, जरी ही वार्ता दुःखद असली, हे अपडेट दुःखद असलं तरी देखील आपण काळजी करू नका. अनेक योजना आहेत आणि त्या योजनांचे सगळे अपडेट आपण तुम्हाला देणार आहोत. जास्तीत जास्त योजनांचा फायदा करून घ्या. बांधकाम कामगारांना 5,000 रुपये दिवाळीपूर्वी मिळणार आहेत. तुम्ही त्या योजनेची नोंदणी केली की नाही? अहो, तो सुद्धा व्हिडिओ आम्ही टाकला होता, तुम्ही तो पाहतच नाही. तेव्हा आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तो देखील व्हिडिओ आम्ही पुन्हा पुन्हा अपलोड तुमच्यासाठी नक्की करू आणि कशी नोंदणी करायची, 5,000 रुपये कसे पत्रात पाडून घ्यायचे, सगळी माहिती देऊ. तर ती देखील योजना हवी असेल कमेंट करून सांगा की बांधकाम कामगार योजना, आम्हाला त्याची माहिती कळवा म्हणून. वेगवेगळ्या योजना आहेत, तुम्ही कमेंट करून सांगा की हो दादा, आम्हाला सरकारी योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यायचा आहे, त्यांची माहिती आम्हाला द्या. जितक्या जास्त कमेंट येतील तितकी चांगली माहिती आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू. या ठिकाणी आपण थांबत आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.